आपल्या जिल्ह्यातल्या बीड जिल्ह्यातली जी समाजसेवक आहेत त्याला मदत करायला लागली 10 ते 12 वर्षाचा कालावधी त्यांच्यासोबत आपलं गेलं. अशी गुमान कर मित्रा. सिद्धार्थ दादा मेरा भी करो, उसको बोलो ना चालू करा ना. मेरा 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 मैं बारीक है. काशी बॉम्ब ठेवा ना. म्हणून फोन केला की काही घडलं की आता समजा या आपल्या गडावर कुठं कोणती म्हणजे घटना घडली की आपण बाबांना अगोदर सांगणार की हे असं असं झालं. त्याच प्रकारे त्याला सांगितलं, तो आला, त्याला देखील मारलं. आणि मग त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता, लोक होते तिथं बऱ्यापैकी, एक 5-25 असतील. मग त्यांच्या तर ह्यांच्यात हातापाई झाली, हे साहजिक आहे बाबा. आज आम्ही आलो, पहिले समाधीचं दर्शन घेतलं, आम्ही तुमच्याकडे आलो, आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, आमची फक्त एवढा उद्देश आहे. आणि मग त्या भावनेनं तिथं दलित बांधवाला मारलं. दलित बांधवाची जर अट्रॉसिटी जर त्या दिवशी घेतली असती तर आज संतोष अण्णा देशमुख ज्यांनी की आता तुम्हाला फोटो दाखवले आपले इथलेच आहेत, तसे 24 वर्ष भावानी विठ्ठलाची वारी केली आत्तापर्यंत. तर तो भाऊ वाचला असता. सगळ्या गोष्टी ही घटना घडल्यावर झाल्या. आणि त्या सगळ्या आरोपीला PSI शिंदे साहेबांना मी स्वतः फोन केला की साहेब, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तिथली सगळी पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना इकडचं मसाजोग एरियातलं कुणाला काहीच ताण नव्हता. घरच्यासारखं आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो, त्यांना सहकार्य करायचो. तर आम्ही अशा पद्धतीनं गावात राहत असताना त्या दिवशी जर त्याची अट्रॉसिटीची केस घेतली असती तर आज आपला भाऊ जिवंत असता. शिंदे साहेबाला बोलून ते जे आरोपी आहेत, ह्या हत्यारे सगळे, त्या लोकांना व्यवस्थित आपण त्या गाडीत बसवलं, गावाला आपण अंगावर घेतलं, पण त्यांना काही दिलं नाही, परत पाठवलं. त्यांनी त्या गोष्टीचा राग जर धरायचा असता तर आपल्याला जर म्हणले असते की तुम्ही माफी मागा, तुमचं चुकलंय, आपण ते देखील केलं असतं. तर यांची पार्श्वभूमी ही आहे, एवढे गुन्हे त्यांच्यावर, हे सुद्धा तुम्ही सगळे बघून घ्या हे. आणि एकीकडं आपण आहेत, त्याची पावती ही आहे. हीच नाही, अनेक असे आहेत. तुम्ही एकदा ग्रामपंचायतीला सुद्धा जर आले तर त्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कुठंही जागा नाही पुरस्काराचा तो फ्रेम लावायला. इतकी चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की म्हणजे एक थेंब जर रक्ताचा दिसला तर आपल्याला एवढा त्रास होतोय, तर ते फक्त मी लास्टला दाखवल, कारण का मी आत्तापर्यंत त्या दुःखात गेलो नाही. म्हणजे मी पूर्ण संपून जाईल. मी नाही, तुम्हाला जे आत्ता दाखवणार आहेत ना ते खूप भयानक आहे. म्हणजे मी ते म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही आणि मी स्वतःला हे पण करू शकत नाही, खूप भयानक आहे. तर ह्या 2 गोष्टी आहेत, हे सगळे क्राईम मधले आहेत. हे आपल्या भावाची एक पावती आहे, ही एवढीच नाही, ती तुम्ही सगळीकडे बघा. आणि हे दत्तादादा आत्ताचं जे 26 जानेवारीचं ध्वजारोहण आहे, आम्ही 15 वर्षात एकही ध्वजारोहण आपल्या हाताने केलं नाही, जरी लोकप्रतिनिधी असलो तरी. आपण सामाजिक क्षेत्रात ते विविध स्तरातले लोक, त्यांना त्याचा ध्वजारोहणाचा मान दिला. आजी माजी सैनिकांना, पोलीस प्रशासनाला आपण मान द्यायचो. तर हे त्याचंच एक आत्ताचं हे 26 जानेवारीचं दत्तादादांनी, हे आई आहे माझी, दत्तादादांना आत्ताचं ध्वजारोहण केलं. हे मृत्यू झाल्यानंतर सांत्वन करायला आले होते हे दत्तादादा. आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे. जसं की मी दाखवलं तुम्हाला, मी भगवानगडावर येत होतो, तसं हे दत्तादादा पहिलेच सगळ्या लोकांसोबत यायचे. ह्या झाल्या 2 बाजू. ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या. म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते, त्यांची 4 मुलं, 1 मुलगा पुण्याला, 3 मुलं तिथं आपली शेती करायला. आत्तापर्यंत 2003 पासून आत्ता 22 वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलं आहे ते आपण खातो. त्याचं 4 किलो वेट कमी झाले अन्न वारल्यापासून. जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे कोणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण. त्रास जास्त होतो कशाचा, एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला, त्यांनी तिथं जात नाही बघितली.
एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली. एक माझ्या मामाची पिढी होती, ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये, दादा मनोहर दादा. म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती. ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज, तर समाजात असं गोष्टी घडल्या नसत्या. आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले आहेत, त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत. भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. बाकी मग आम्ही बोलून घेतो. अजून एक बोलतो, हे जे गुन्हे आहेत 40-50 ह्या आरोपीवर सगळ्या, त्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघा एकदा, हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे. अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याचे अर्धे पण नाहीत, किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत. शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा, ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनानं दिलेलं, ह्या डिपार्टमेंटनं दिलेलं आहे मसाजोगला. आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे. म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे. कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही. त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला. त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं, किंवा इतका 15 वर्षे सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं. आम्हाला मी इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही. त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा, किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला ह्या आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचा. कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे महाराज. ह्यांचे ह्या कागदामागचे कामं जर सगळे तुम्ही शोधले, किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी, इथं नको, ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे, इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तर सुद्धा मला म्हणजे शहारे यायलेत. कारण इथं फक्त चांगल्या कामचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण. मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती, आम्ही आलो होतो, दर्शन घेतलं, थांबलो. आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली, आरोपींना आम्ही माफ करणार नाही, आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही. आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला, आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाहीत, संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे. तुम्ही काहीच. तर आपण पाहतोय धनंजय देशमुख हे महंतांच्या भेटीला गेलेले आहेत आणि आपली बाजू ते त्यांना समजावून सांगतायत. यावेळी आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं आश्वासन महंतांनी दिलेलं आहे. या विषयावर आपली नजर असणार आहे. मात्र तुर्तास वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीवादाचा चौथा अंक सुरू झालाय आणि राज्यातील जातीयवादाचा हा नवा अंक भयंकर आहे, असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी केलाय. या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले, खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचा जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यामध्ये कपडे धुण्यासारखं आहे. मी किती दिवस त्यात तुरटी फिरवायची अशी खदखद मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतायत, कशातही आपलं नाव ओढतायत, असा आरोप देखील मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय. जालन्यामध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे. त्याच्यात पुन्हा मी त्रुटी फिरवून फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, जर नेणं न घेणं कशातही आपलं नाव ओढतात. मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, धिंगाणा नाही झाला, ओरडाओरडा नाही झाला, तर काय करू ते पदाचं मी लोणचं घाल का. आणि आता बातमी आहे बीडमधून. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी आता थेट वाळू तस्करांनाच इशारा दिलाय. बीड जिल्ह्यामध्ये वाळूची तस्करी करणाऱ्या 51 जणांची अधीक्षकांनी हजेरीच घेतलेली आहे.
तर अवैध वाळू तस्करी बंद केली नाही तर हद्दपारी आणि मकोकाची कारवाई करण्याचा इशाराचा नवनीत कावत यांनी दिला। त्याचप्रमाणे 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। शिवाय आरोपींशी साटलोट असणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील 2 कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलं। आपला फोन दिल्लीतून टॅपिंग केला जात असल्याचा एकनाथ शिंदेंना संशय असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय। शिंदेंच्याच आमदाराने ही माहिती दिल्याचाही दावा राऊतांनी केलाय। मुख्यमंत्री केलं नसल्याच्या धक्क्यातून शिंदे सावरलेले नाहीयेत, त्यामुळे ते आपल्याच आमदारांवर चिडचिड करतात। मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते मनाने कोलमडलेले आहेत असा देखील दावा संजय राऊत यांनी केलाय। तर ठाकरे गटात आदित्य ठाकरेंबाबत नाराजी असल्याचा दावा करत नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केलाय। एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत, त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे। त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने। जो फोकस, जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून, तो गेला। आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत, लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा, मी कशाला सांगायला पाहिजे। संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे। उबाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे, त्याच्यामुळे उबाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उबाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा। आणि आता अजून एक राजकीय बातमी समोर येते नांदेडमधून। नांदेड जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय। कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी निवडणुका स्वबळावर लढू असं विधान भाजपचे अशोक चव्हाण यांनी केलं होतं आणि त्यावर आता शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटलांनी उत्तर दिलंय। आम्ही कोणाच्या विरोध करतो असं नाही, घटक पक्षाच्या विरोध करतो असं नाही आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, आमचे कार्यकर्ते त्यांना वाटतं की साहेब काय होईल, आघाडी तुम्ही सोडून द्याल जागा, असं अजिबात काही ठरलेलं नाही। आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही लढू शकतो, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। तुमचं जे मत येईल त्याप्रमाणे वरिष्ठांना मी कळवू। त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना, प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे। आणि अशोक चव्हाण म्हणजे काही पूर्ण भाजपा नाही, तेव्हा माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कानावरती या गोष्टी घालू। आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे। कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल। तर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलंय। मंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांनी धर्मावर विधान केल्यानं आता राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे। धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे। आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत, मग इतर जातीचे आहोत। हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे। आणि आता बातमी आहे वसईतून। खंडणी प्रकरणात वसईमध्ये ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाला अटक झाली आहे। स्वप्नील बांदेकर असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे। तर स्वप्नील बांदेकरने 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप एका बिल्डरने केलाय। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीरा रोड या ठिकाणी भेटून खंडणीची रक्कम देण्याचं ठरलं होतं। त्यानुसार सापळा रचून खंडणीखोरांना अटक करण्यात आली आहे। स्वप्नील बांदेकर हा नालासोपाऱ्यातील माजी नगरसेवक आहे। महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार याचा फैसला आज होणार आहे, कारण महाराष्ट्र केसरीची फायनल आज रंगणार आहे। गादी विभागामध्ये नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढाई रंगेल, तर माती विभागातून
सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यामध्ये लढत होणार आहे। या दोन्ही लढतीमधल्या विजेत्यांची फायनल खेळवली जाईल, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत या लढती रंगणार आहेत। आणि आता पुण्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। पुण्यातल्या 5 रुग्णांनी जीबीएस सिंड्रोमवर मात केली आहे। ससून रुग्णालयातून एकाच वेळी 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। यावेळी ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छ दिलाय आणि त्याचप्रमाणे या रुग्णांना पेढे देखील भरवण्यात आले। ससून हॉस्पिटलमध्ये जीबी सिंड्रोमचे 28 रुग्ण होते, मात्र आता त्यातल्या 5 जणांना डिस्चार्ज मिळालाय। त्यामुळे रुग्ण त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य पाहायला मिळत आहे। ससूनमध्ये जीबी सिंड्रोमवर मोफत उपचार सुरू आहेत। यात सांगेल की आपल्याकडचे 5 रुग्ण हे व्यवस्थितरित्या बरे होऊन त्यांना आपण आज रुग्णालयातून डिस्चार्ज देत आहोत आणि येत्या 2-3 दिवसात अजून एक 10 रुग्ण आपले जवळजवळ चांगले होत आलेले आहेत, त्यांना पण आपण 2-3 दिवसात डिस्चार्ज करणार आहोत। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे साम टीव्हीच्या बातमीच्या इम्पॅक्टची। एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। नागपूर पोलिसांनी दोघांना भंडारा जिल्ह्यातून अटक केली आहे। आशिष कुलपे आणि प्रदीप कुलपे हे दोघे मुख्य आरोपी मात्र फरार आहेत। तर एमपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली होती। एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली होती आणि या एजंटनं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी देखील केली होती। या प्रकरणी चाकणमधूनही दोघांना अटक करण्यात आली आहे। आपण सर्वच जण प्रवास करायचा असेल तर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर वापरतो। सार्वजनिक प्रवास करायचा तर बस किंवा ट्रेनने जातो। मात्र हिंगोलीचे असे एक आजोबा आहेत जे गेली 40 वर्ष फक्त घोड्यावरूनच प्रवास करतात। हो, हे खरं आहे। तुम्ही पाहू शकता हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातले 80 वर्षांचे भिकाजी गोरे गेली 40 वर्ष घोड्यावरूनच प्रवास करतात। अपघाताच्या भीतीपोटी त्यांनी हा हटके उपाय शोधून काढलेला आहे आणि हे आजोबा दररोज 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास घोड्यावरूनच करताना पाहायला मिळतात। तर मर्सिडीज पेक्षाही देखण्या राणी घोडीच्या टापांचा आवाज लोकांच्या कानी पडताच या आजोबांना पाहण्यासाठी लोक गर्दी करतात। पाहुण्यांकडे जायचं असेल किंवा मग बाजारात जायचं असेल तर हे आजोबा घोड्यावरूनच जाताना पाहायला मिळतात। पलीकडच्या भागामध्ये आणि तिकडून पळत आणा। खरं तर मित्रांनो गेल्या काही त्यामुळे या आजोबांनी हा घोडेस्वारीचा प्रवास निवडलेला आहे। गेल्या 40 वर्षापासून हे या ठिकाणी वाटण अपघात व्हायला लागले म्हणून मी घोडीवर प्रवास करतो। बर हो हो पेट्रोल लागतं का? मग पेट्रोलचे भाव वाढले, परेशान लोक कोणाला त्यासाठी आपल्या घोडीवर प्रवास केला, घोडीवर जाऊन येणं जाणं आहे। आणि आता घेऊयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टर। बातमी नंदुरबारमधून। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे, तर तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। तसंच उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झालेत। नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच सायलेन्स झोनचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळत आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी ढोल ताशे वाजवण्यात आले होते। रुग्णालयापासून 100 मीटर अंतरावर नो सायलेन्स झोन घोषित केलाय, मात्र कर्मचाऱ्यांनीच या नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळत आहे। यवतमाळच्या वणी विभागातून गेल्या महिनाभरात तब्बल 29 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे। यात सर्वाधिक मुली वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झाल्यात, तर मारेगाव, शिरपूर आणि मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे। नवी मुंबईतील फादर अग्नेल ITI कॉलेजमध्ये ग्रँड टेक्निकल एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलंय।
या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवास आणि सौर ऊर्जा ही थीम घेऊन IT आणि मेकॅनिकल मधील विविध आधुनिक प्रकल्प सादर केल्याचं पाहायला मिळालं. खडकवासला धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या कालव्यात प्लास्टिकचा प्रचंड खच लागलाय, तर उजव्या मुठा कालव्यामध्ये हा प्लास्टिकचा खच लागल्याचं पाहायला मिळत आहे. प्लास्टिक मिक्स असलेलं पाणी या कालव्यातून विविध ठिकाणी पुरवठा केला जातोय, मात्र कालव्याच्या स्वच्छतेकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे. अंबरनाथमध्ये भर चौकात जादू टोण्याचा प्रकार समोर आलाय. अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब चौकामध्ये एका झाडाखाली कापलेले लिंबू, कुंकू लावलेलं नारळ ठेवल्याचं समोर आलंय. हे लिंबू आणि नारळ कुणी ठेवलंय हे समोर आलेलं नाहीये. महाराष्ट्रात जादू टोणा विरोधी कायदा अस्तित्वामध्ये असून देखील असे प्रकार खुलेआमपणे घडत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते. बातमी नागपुरातून. नागपुरात तडीपारीत गुन्ह्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या आरोपीला देशी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह आरोपीला अटक केलंय, तर पोलिसांनी गस्तीवर असताना तडीपार आरोपीला अटक केली आहे. आरोपीची अंगझडती घेतल्यावर एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर देखील सापडली आहे. आणि आता वळतो एका इंटरेस्टिंग बातमीकडे. यंदाचा महाकुंभ मेळा हा साधू संतांपेक्षा मॉडेल आणि सिने अभिनेत्रींमुळे जास्त चर्चेत आहे. त्यात आणखी एका हवाई सुंदरीची भर पडली आहे. या हवाई सुंदरीनं थेट नोकरीवर पाणी सोडत साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय. कोण आहे ही हवाई सुंदरी पाहूया. हवाई सुंदरी होणार साध्वी. महाकुंभ मेळ्यात घेणार दीक्षा. लाखो रुपयाच्या पगाराच्या नोकरीचा करणार त्याग. एकशे 44 वर्षांनंतर येणारा महाकुंभ मेळावा हा सर्वार्थानं विलक्षण ठरतोय. या कुंभमेळ्यात मॉडेल हर्षा रिछारिया, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि IIT बाबाची जोरदार चर्चा रंगली. आणि आता यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे, ती म्हणजे एका हवाई सुंदरीची. ममता कुलकर्णी नंतर आता डीजा शर्मा ही हवाई सुंदरी साध्वी होण्याची दीक्षा घेणार आहे. डीजा शर्मा ही MCOM झाली असून हवाई सुंदरी म्हणून तिला लाखोंचा पगार आहे. मात्र या सर्वाचा त्याग करून तिनं थेट दीक्षा घेऊन साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय. तिनं आपल्या Instagram पोस्टमध्ये काय लिहिलंय पाहूया. मी लवकरच दीक्षा घेऊन संन्यास घेणार आहे. माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या आयुष्यामध्ये काहीही उरलेलं नाही. आपण जितकं धार्मिक राहू आणि परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवू तितकी मानसिक शांती मिळेल. तुम्ही तुमचं दुःख लोकांसमोर मांडाल तर ते कमी न होता वाढत जाईल आणि त्यामुळे देवाचं नाव घेत राहा. हवाई सुंदरी डीजा शर्मानं संन्यास घेण्याचा निर्णय Instagramवर जाहीर केल्यानंतर अनेकांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा घोषणा केल्या जात असल्याचा आरोप करत टीका केली आहे. हवाई सुंदरी डीजा शर्मा ही साध्वी बनेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच. परंतु नेम, फेम आणि गडगंज श्रीमंती असली तरीही मनशांतीसाठी अध्यात्माच्या मार्गाला जात असल्याचं चित्र या महाकुंभ मेळ्यामध्ये दिसून येतंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV.